वेलकम सर्वांचं. आज मी एक विषय घेऊन आले आहे, पाप. आपल्याला सर्वांना माहिती आहे की मनुष्य जातीमध्ये आपण अनेक ग्रंथ वाचन केले असतील, आपण अनेक ठिकाणी ऐकलं पण असेल. तर ह्या ठिकाणी आजचा जो विषय आहे पाप, तर पाप मनुष्याला हे मरणाकडे नेतं. तर याबद्दल आपण आणखी जास्त प्रकारे माहिती घेतली पाहिजे की पाप म्हणजे काय आहे. पापाचा अर्थ असा आहे मृत्यू. पाप म्हणजे माणसाच्या जीवनात मरणाला आणतं आणि मनुष्य नाश होतो पापामुळे. तर आपण म्हणत असाल की पाप म्हणजे नेमकं कोणकोणते प्रकार. तर आपण पापाचेच प्रकार पाहणार आहोत की माणसाच्या जीवनामध्ये कुठले असे पाप आहे जे आपण माणसाने सोडायला पाहिजे. पहिलं म्हणजे तर आपण चुकीचं बोलणं सोडलं पाहिजे आणि खोटं बोलणं सोडलं पाहिजे. चोरी करणं आपण सोडलं पाहिजे. आपलं जे मन आहे, ह्या मन स्वच्छ ठेवलं पाहिजे. आपला स्वभाव आपण बदलला पाहिजे. आपल्या मनातले सगळे प्रकारचे कपट काढून टाकलं पाहिजे. जसं एखादा व्यक्ती एका घरात परिवारात राहत असतो, तो राहत असताना अनेक दुसऱ्या व्यक्तीला काही जास्त काही मिळालं तर तो त्याच्यावरती मनामधून जळतो. याचा अर्थ आहे मनात कपट ठेवणं, द्वेषभान ठेवणं, द्वेष करणं. म्हणजे हे सगळं काय आहे, हे एक प्रकारचं अशुद्धता आहे आणि हे सर्व पाप आहे. खोटं बोलणं पाप आहे, चोरी करणं पाप आहे आणि कोणाला धोका देणं पाप आहे आणि शपथ खाणं देखील पाप आहे. खोटी शपथ खाणं पाप आहे. त्याच प्रकारे मनामध्ये कपट ठेवून जीवन जगणं पाप आहे. अशुद्ध मनाने राहणं हे देखील पाप आहे आणि कोणाच्यासाठी आपण मनामध्ये जळण ठेवणे हे देखील पाप आहे. आपले विचार जर खराब असले तरी पाप आहे. एखाद्या मनुष्याने जर कोणाविषयी चुकीचा विचार करत असेल ते देखील पाप आहे. कारण की शास्त्र आपल्याला सांगतं की मनुष्य हा देवासमान बनवण्यात आलेला आहे आणि माणसामध्ये स्वतः देव राहतो आणि माणूस हा देवाने माणसाला आपल्या रूपात बनवलेला आहे. म्हणून आपण देवाच्या हाताची कला आहोत. जसं एक माती असते, एक कुम्हार त्याला घडवतो, त्याच प्रकारे आपण देवासमोर एक मातीचे मनुष्य आहो आणि आपल्यामध्ये परमेश्वर राहतो. म्हणजे पवित्र आत्मा आपल्यामध्ये राहतो आणि तो आपल्याला हेच सांगतो देव की आपण कधीही पाप करू नये, जेणेकरून आपलं आयुष्य चांगलं राहील आणि आपण चांगलं आयुष्य बघत राहू आणि चांगलं जीवन जगू. कारण की पापाकडं गेलेला व्यक्ती मरणाच्या जवळ जातो. म्हणून आपण जर हा विषय पाहत आहोत, पाप म्हणजे मनुष्याला मरणाकडे नेतं. तर या पापाविषयी आपण बघितलं की खोटं बोलणं, चोरी करणं, त्यानंतर कपट ठेवणं, जलन, ईर्ष्या, भेदभाव, वेर, पक्षपात. अनेक लोक देखील पक्षपात करत असतील, हा देखील एक प्रकारचा पाप आहे. आणि जर आपण ह्या भारत देशात राहत असताना अनेक आपल्या जातीतल्या लोकांशी किंवा इतर जातीतल्या लोकांशी आपण जर पक्षपात करत असेल, भेदभाव करत असेल आणि कोणाला छोटं समजत असेल आणि कोणाला आपण नीच समजत असेल, तर मग हे सुद्धा देखील पाप आहे. आणि जर आपल्यासमोर एखादा गरीब व्यक्ती, भिकारी व्यक्ती जर दिसला, आपण जर त्यांना मदत नाही करत, आपल्याला मदत करण्याची इच्छा असून मदत नाही करत, तर ते देखील पाप आहे. जर आपण एखाद्या व्यक्तीला जो उपाशी दिसतो, आपल्याकडे आहे परंतु त्याला आपण तोंडाने म्हणतो ये जेवण कर, परंतु आपण त्याला मनातून म्हणत नाही ये आणि जेवण कर, हे देखील पाप आहे. कारण की जे काही आपण जिभेनं बोलतो, हे जे सत्य असलं पाहिजे हे देखील पाप आहे. जर आपण जिभेनं जर असत्य बोलतो, हे देखील पाप आहे. आपल्या जिभेद्वारे जर आपण कोणाला शिवी देतो, जर कोणाची निंदा करतो, कोणावरती आपण कोणाची चुगली आपण करतो, कोणाला आपण नाव ठेवतो, हे देखील पाप आहे. याच्याद्वारे मनुष्य भ्रष्ट होतो. कारण की मनुष्य हा शुद्धतेसाठी बनवला होता. शुद्ध मनुष्य राहावं ही देवाची इच्छा आहे.
परंतु जर एखादा व्यक्ती शुद्ध नाही राहत, तो जर आपल्या जिभेद्वारे नेहमी शिवीगाळ करतो, नेहमी लोकांना शिवी देतो, नेहमी तो लोकांचा तिरस्कार करतो, भेदभाव करतो, पक्षपात करतो, ते सर्व पाप आहे. हे पाप जर एखाद्या व्यक्तीमध्ये आहे तर त्या व्यक्तीला लवकरच मरणाचा अनुभव येतो. म्हणून प्रिय लोक हो, मला हे सांगणं आहे की आपण देखील आपल्या जीवनामध्ये आपल्या सर्व कामामध्ये आपण आपली जिभेचा सांभाळ केला पाहिजे, की आपण आपल्या जिभेद्वारे खोटं बोलू नये, आपल्या जिभेद्वारे आपण कोणालाही शिवी देऊ नये, आपल्या जिभेद्वारे कधी पण आपण अशब्द चुकीचे शब्द वागू नये, बोलू नये, आणि आपण कधीही कोणावर हात उचलू नये, कारण हे सर्व काही पाप आहे. कारण की जर आपण धर्मशास्त्र पाहतो, जर वाचतो, तर आपण नक्कीच आपलं जीवन एक आनंदमय सुखमय होईल. कारण की जर आपण धार्मिक आहोत, आपण जर त्या धर्मामध्ये राहतो, तर धर्मामध्ये आपल्याला हे शिकवलं जातं की कधीही कुणाला मारू नये, कधीही कुणाला शिवीगाळ करू नये, कधीही चोरी करू नये. पण जर आपल्याकडे हे असून आपण स्वतःला तर धर्मी म्हणतो, धार्मिक म्हणतो, आम्ही धर्माचे म्हणतो, परंतु आपण जर पालन करत नाही तर ते सर्व काही व्यर्थ आहे. म्हणून आपण स्वतःलाही धोका देतो आणि दुसऱ्यालाही धोका देतो. यासाठी मग देव आपल्याला क्षमा करणार नाही. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये पापामुळे येणारे आजार, दुखणं, डोके दुखणे, चिंता, झोप न येणे, हे सर्व काही चिंता या त्याच्या जीवनात वाढू लागतात. कशामुळे? की तो पाप करू लागला. म्हणून पाप करणारा व्यक्ती हा पापाचा गुलाम बनतो आणि तो देवापासून दूर होतो. म्हणून देवाचे आशीर्वाद त्याच्या जीवनात येत नाही. म्हणून माझं हे सांगणं आहे की पाप म्हणजे मरण, पापाचा अर्थ मरण आहे. म्हणून पाप आपण करू नये. तरी आपण देवाला घाबरून जीवन जगावं, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये परमेश्वराचा आशीर्वाद नेहमी राहील. कारण की ईश्वराची हीच इच्छा आहे की मानव जातीने नेहमी निर्दोष राहावं, निष्कलंक राहावं, निर्दोष राहावं, अर्थात शुद्ध जीवन जगावं. कारण की एखादा व्यक्ती जीवन चांगलं जगत असतो, परंतु त्याच्या मनात जर समजा कपट आहे, जलन आहे, ईर्ष्या आहे, भेदभाव आहे आणि दुसऱ्यासाठी त्याचे चुकीचे विचार आहे, तर हे सगळं पाप आहे. म्हणून आपण पापाचा तिरस्कार करूया आणि आपल्या जीवनामध्ये आपण शुद्ध होऊया, जेणेकरून आपलं जीवन हे दीर्घ आयुष्य आपल्याला मिळेल, चांगलं लंब आयुष्य आपल्याला मिळेल. आपण सगळ्या प्रकारच्या आजारातून दूर राहू, सर्व प्रकारच्या निराशातून दूर राहू, सर्व चिंतेतून दूर राहू, फक्त शुद्ध राहिल्याने. म्हणून आपण शुद्ध जर राहिलो तर आपल्या जीवनातले पाप देखील दूर होणार. कारण की पाप म्हणजे मरणाला जवळ आणतं. पाप म्हणजे ही माणसाला दुखण्यामध्ये, आजारामध्ये, बिमारीत टाकतं. कारण की आपण जी आपली जीभ आहे, या जिभेद्वारे आपण जर अशुद्ध बोलतो, त्याचा परिणाम माणसाच्या शरीरावर होतो, त्याच्या जीवनावर होतो. म्हणून आपलं मनामध्ये, आपल्या जिभेवर, आपल्या डोळ्यामध्ये नेहमी शुद्धता असू द्या, जेणेकरून आपण चांगले दिवस पाहणार. माझ्या आजचे हा जो विषय होता की पाप म्हणजे काय. पाप म्हणजे आपण बघितलं बरेच प्रकार, तर पापामध्ये अनेक प्रकार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच बघणार आहोत. त्याच्याबद्दल सर्वांना जय हिंद.